तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। आणि आजचा व्लॉग हा सुद्धा श्रावण स्पेशल असणार आहे। लास्ट व्लॉग पण आपला श्रावण स्पेशल होता, ज्यामध्ये आपण मृगव्याधेश्वर महादेव मंदिर व्हिजिट केलं होतं, दर्शन केलं होतं। तर तो व्लॉग अजून तुम्ही बघितला नसेल तो व्लॉग नक्की बघा, कारण की खूप कमी लोकांनी तो व्लॉग बघितलेला आहे। आणि आज आपण पुन्हा जुनं शिव मंदिर आहे, तर त्या शिव मंदिराला व्हिजिट करणार आहोत, दर्शन करणार आहोत। तो एक छोट्याशा राईडचा आपला प्लॅन आहे। तर चला निघूया आता, आपण चालू करूया आजचा व्लॉग आणि भेटूया आपण आता तुम्हाला हेल्मेट कॅम्पमध्ये। जवळपास 70-80 किलोमीटरची राईड असणार आहे मंदिरापर्यंत। तर मंदिर कुठे आहे काय हे मी तुम्हाला तिथे गेल्यानंतरच कळवतो। मंदिराचं नाव आहे श्री कराडेश्वर मंदिर। तर आपल्याला वणीच्याही पुढे जायचं आहे, परंतु आपण दिंडोरीकडनं न जाता आपण निघालेलो आहे ओझर पिंपळगावकडनं निघालेलो आहे, कारण तो जरा खराब रोड आहे आणि जागोजागी त्याचं कामही चालू आहे। त्यामुळे आता आपण इकडनं मुंबई आग्रा हायवेने निघालेला आहे। जास्त काही फरक पडत नाही, थोडा फरक आहे, पण चालून जाईल। तिकडच्या खराब रस्त्यावरती जाण्यापेक्षा आपण इकडं कव्हर करून घेऊया। भेटूया पुढे आपण। आणि हे बघा, आता आपण इथून मुंबई आग्रा हायवे सोडणार सप्तशृंगी गडाकडे जाण्याचा मार्ग। तर त्यासाठी आपण आता इथून लेफ्ट घ्यायचा आणि सर्व्हिस रोडला लागायचं आणि पुढे जाऊन आपल्याला एक अजून लेफ्ट घ्यायचा। वणीवरून सापुताराकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडने जाणार आहे आपण। यावर्षी सप्तशृंगी गडावरती एकदा जाणं झालंच, म्हणजे वर्षातून एकदा सप्तशृंगीला जाणं होतच राहतं। तर यावर्षी एकदा झाले, आता नवरात्रात बघू जाता होतात काय। हे बघा, वणी इथून 22 किलोमीटर आहे। हां, इथून अजून आपल्याला हा एक लेफ्ट घ्यायचा आणि हा आपल्याला डायरेक्ट आता वणीला नेऊन सोडा। आणि आता आपण आलेलो आहोत वणीमध्ये। इथून आता जवळपास 30-1 किलोमीटर असेल अंदाज, आणि इथून आता आपण गुजरात साईडला निघालेलो आहे। बघूया पुढचा प्रवास। जसं आपण वणीच्या पुढे निघालेलो आहे तर एकदम गार वारा लागतोय, म्हणजे गारवा आहे, खूप गारवा आहे। ते पुढचे डोंगर बघा, ढग त्या डोंगरांना टच झालेले आहे। आणि मित्रांनो, आता आपण हायवे सोडून मध्ये घुसलो आहे, मंदिराकडे जाणाऱ्या रोडकडे निघालो आहे, परंतु रोड जरा खराब आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण पोचलो आहोत मंदिराजवळ। जरा थोडं पुढे गेलो होतो, रिटर्न यावं लागलं, जवळपास अर्धा तास टाइमपास झाला, त्यामुळे थोडा उशीर झाला। दर्शन करूया आणि दर्शन केल्यानंतर भेटूया। ही मंदिराची एंट्रन्स आहे, पण इथं स्टार्टिंगला थोडंसं नवीन बांधकाम, म्हणजे फरशा वगैरे लावलेलं आहे, पायऱ्या वगैरे, आणि इथून पुढे पूर्ण जुनं बांधकाम आहे, जसं मंदिर आहे तसंच आहे मध्ये। आणि मध्ये जी शिवपिंड आहे, स्टार्टिंग जेव्हा मंदिर बनलं तेव्हाची शिवपिंड नाही आहे ती, त्यानंतर बसवलेली शिवपिंड असं वाटतं ती, पण ती पण बऱ्याच वर्ष जुनी असणार। ते नंदी पण आहे आणि त्या शिवपिंडीच्या वरतीच एक मूर्ती पण आहे। आणि अजून एक मंदिरामध्ये जो मोठा घंटा आहे तो घंटा वाजवल्यानंतर जो घंटानाद होतो ना
जो आवाज घुमतो ना तो एकदम असा शून्य करून टाकणार आहे. आणि मित्रांनो आता दर्शन वगैरे झालेलं आहे. तुम्ही मंदिरही बघितलं असेल, एकदम जुनं मंदिर आहे. हेमाडपंथी मंदिर आहे. देवळी कराड नावाचं नाव आहे. एकदम पुरातन काळातलं मंदिर आहे. जुन्या मंदिरांमध्ये असं देव असल्याची फिलिंग असते, दैवत्व असण्याची फिलिंग असते ना, ती खरे म्हणजे जुन्या मंदिरांमध्येच येते. त्यामुळे जुन्या मंदिरांना व्हिजिट करणं गरजेचं आहे. जुन्या मंदिरं व्हिजिट करा आणि ते जपण्याची पण गरज आहे. तर मित्रांनो हे आहे कराडेश्वर महादेव मंदिर आणि हा असा आसपासचा एरिया आहे. असे मोठे मोठे 2 झाडं आहे बघा. हा इथे एक झाड आहे. मला वड आणि पिंपळमध्ये कन्फ्युजन असतं, पण तिथं पूजा झालेली आहे त्यावरून मी ओळखलंय की वडाचं झाड आहे आणि हे इकडे पिंपळाचं झाड आहे. खूप मोठं झाड आहे आणि असा छान असा परिसर आहे. कंपाऊंड पण केलेलं आहे. नॉर्मल वातावरण आहे पावसाचं. तर मित्रांनो अशा प्रकारे होतं हे कराडेश्वर मंदिर आणि खूप छान असं मंदिर आहे. वातावरणही एकदम आसपासचं छान आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की यापुढेही आणखी असे छान छान व्लॉग येत असणार आहे. तर आज सोमवारी हा व्हिडिओ येतोय. शक्यतो हा व्हिडिओ संध्याकाळी अपलोड करेल मी, कारण की एडिट करायला वेळ लागेल. मंदिर कसं वाटलं हे कमेंटमध्ये कळवा आणि अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.